अहो अलग तुम्ही घ्या पाणी. कुठे चालली तुझ्या? अहो आज मैत्रिणीकडे कार्यक्रम आहे तर तिथे चालली म्हटलं. जात असेल तर जा, पण माझं सगळं रेडी आहे ना. हो तुम्ही थोडं बघून घ्या ना, मी थोड्या घाईमध्ये आहे तर मी माझं आवरते. तुझं सगळ्यांना खूप वेळ भेटते. हे असे प्रश्न लावतो का? तुझ्या आई बाबांना असं सांगितलं का काम करायला? अहो पण सगळे काम मी व्यवस्थित करते ना, आणि आई बाबाचं नाव तुम्ही काढू नका. माझा बाबू काय अहो आज तुम्ही उशिरा कामाला. तुला सांगू का मला का? अहो मी दररोज इतके सगळे कामं करते, सगळे आवरावर करते, ते तुम्हाला लक्षात येत नाही. आज काय मी एका मैत्रिणीच्या कार्यक्रमात चालली तर तुमचं असं एवढं सगळं ऐकावं लागत आहे मला. भाऊजी घ्या तुमचा डबा. छी, हे असले कृत्य. काय हो ताई, तुम्ही किती ऐकून घेता हो भाऊजीचे. का बरं तुम्ही एवढे ऐकत बसता त्यांचे सगळे? नाही नाही, तू कशाला टेन्शन घेते ग? नाही ग नमा, मी तुला नाही सांगू शकत. काय ग नमा, आपण का बायांनी हे असंच जीवन जगायचं का? मी प्रत्येक क्षणी, मी प्रत्येक वेळी त्यांचं सगळं करते, सगळं त्यांचे हातोहाती देते, त्यांचं टिफिन देते, त्यांचं सगळं चष्मा देते, घडी देते, सगळी तयारी करते त्यांचं आणि आज मी एक दिवस मला बाहेर जायचं होतं तर मी आपली तयारी करून होती, तर त्यात काय एवढं. आणि ते माझे आई वडिलाचे काढले. पण आई वडील नेहमी केव्हापर्यंत आपल्याला झुंजत बसतील आणि केव्हापर्यंत आपल्याला सांभाळत बसतील? नका रडू ताई, तुम्ही एवढं सहन करण्यापेक्षा माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही माहेरी काय जात नाही? नाही ग मग नमा, आई वडिलाकडे जाणं म्हणजे मी आई वडिलाकडे आज जाईन, उद्या जाईन, पण नेहमीपर्यंत तर त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. आणि कुणाचे भाऊ आणि वहिनी होतात ग. शेवटी मला माझ्या नवऱ्याकडेच मला आयुष्य काढावं लागेल. काही असो, मी कोणतेही दुःख सहन करीन, पण मी यांना सोडून कधीच नाही जाऊ शकत. ते सहन करताना खरंच दररोज तुम्हाला एक मानावं लागेल ताई, कारण की आजकालच्या स्त्रियांना कुणाची एक पण न ऐकता आपलं स्वतःचं डिसिजन घेतात आणि घरातून निघून जातात. पण तुम्ही ते भाऊजीचे दररोज आणि एवढं सर्व करूनही तुम्ही भाऊजीची ऐकता आणि सगळं करता, तर खरंच ताई, मी तुमच्यापासून मला खूप काही शिकायला मिळेल. आणि असंच आपले विचार टिकू द्या. आणि तुमच्या अशा वागण्यावरून कित्येक स्त्रियांवर म्हणजे थोडा परिणाम होईल की त्या खूप चांगल्या विचाराच्या बनतील लवकरात लवकर. आणि खरंच ताई, तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करते की तुमचे विचार कधी चेंज करू नका. आणि मला खूप मोलाचा सल्ला मिळाला आहे. ग्रेट ताई, यू आर ग्रेट.